नमस्कार. आपण मागच्या वेळेला दुःखाची गोष्ट मागच्या श्लोकांमध्ये बघितलेली आहे. विदेहीपणे मुक्ती कशी मिळावी तेही बघितलेलं आहे. आता 13वा श्लोक बघूयात आपण. समर्थ आपल्या मनाला किती छान शिकवण देत आहेत. खरोखर हा एक अभ्यास आहे आणि तो चिंतन मननानेच आपल्याला जीवन सुधारण्याकरता उपयोगी येईल, नाही का? म्हणून 13वा श्लोक बघूया आपण. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला रावणाचं उदाहरण देऊन कसे कसे अनर्थ टाळला जातो त्याचं ते उदाहरण देऊन समजावून सांगितलेलं आहे आपल्याला. श्लोकाच्या आरंभीच त्यांनी सांगितलं आहे की जसजशी देहबुद्धी तीव्र वाढत जाते तस तशी आसुर वृत्ती वाढत जाते. आणि म्हणून आसुर कोण तर गीतेत वर्णन केलेलं आहे की दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेव च, अज्ञानं चाभिजातस्य क्रोध पारुषमेव च. हे सगळे अज्ञान, दंभ, क्रोध हे सगळे जे आसुरी वृत्तीचे वागणं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये घमेंड, ढोंग, आपल्याला अभिमान, कठोरपणा आणि अज्ञान ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणून त्यांनी रावणाचं उदाहरण देऊन आपल्याला पटवून दिलेले समर्थांनी की आता आसुर वृत्ती असल्यानंतर जर अज्ञान खच्चून भरलं असेल तर रावणाचं कसं झालं. कसा होता रावण? तर रावण हा शिवभक्त होता. रावण हा प्रचंड पंडित होता, ब्राह्मण होता. वेदांना त्यांनी स्वर दिले होते. रावण संहिता असा मौलिक एक ग्रंथ त्यांनी लिहिला होता. शंकर भगवान त्याच्यावर खूप प्रसन्न होते. अफाट सेना होती त्याच्याजवळ, लोकसंग्रह होता, प्रजा त्याच्यावरती खुश होती. आणि एवढं सगळं असताना सुद्धा सगळं वैभव एका क्षणात रसात आळला गेलं. किती आश्चर्य आहे ना. या जगात अंतिम विजय सत्याचाच आहे असं समर्थांना सांगायचं आहे. आणि म्हणून सत्वगुणाचे अधिष्ठान असलेलेच वैभव टिकते. म्हणून सत्वगुण अतिशय महत्वाचा आहे. रज आणि तमोगुणांना खाली पाडून तो सत्वगुण उफाळून आला पाहिजे. तर माणूस सत्वगुणांनी एकदा सत्वगुण त्याच्या अंगात शिरला की त्याला संपूर्ण चांगली वागण्याची पद्धत निर्माण होते त्याच्यामध्ये. आणि म्हणून तो जिथं जिथं सत्वगुण असेल तिथे तिथे त्यांनी तो वेचावा असं समर्थांना सांगायचं आहे. राम लक्ष्मण वनवासाला गेले, पांडव पण शांत चित्तच होते. म्हणून दुष्ट भावना हळूहळू सोडून द्यावी. दासबोधाची फलश्रुती हीच आहे. आपल्याला दुसऱ्या लोकांबद्दल खूप दुष्ट भावना असते, ती पहिल्यांदा सोडून द्यावी. म्हणून समर्थ म्हणतात की क्रिया पालटे तत्काळ. आता ह्या सोडून देण्याच्या गोष्टी लगेच होतात का? नाही होत. म्हणून वासना टाकून द्यावी. तेव्हा पशूंना, जर तुम्ही पशूंकडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पशूंना काही इतिहास आहे का? पशूंना काहीच इतिहास नाहीये. येथे बळे लागला काळ म्हणजे जीवनाची अशाश्वता सांगितलेली आहे समर्थांनी. आणि म्हणून केव्हा काय होईल याचं उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून अर्जुनाने पहिला प्रश्न विचारला होता की योग्य काय आणि अयोग्य काय आहे, श्रेय काय आणि प्रेय काय, अशा प्रश्नांनी त्यांनी समजावून सांगितलं होतं आपल्याला. आणि म्हणून कुडी वासना सोडी सांडी वेगी. जो वासना माणसाची प्रबळ झाली तर वासना हीच माणसाला अंतिम घेऊन जाते. आणि बरोबर काय येतं तर चांगलं कर्म यायला पाहिजे, त्याच्याऐवजी वासना अडकून राहते त्याच्यात. आणि म्हणून एकदा वासना अडकली की माणूस पुढच्या जन्मामध्ये सुद्धा ती वासना तृप्त करण्याकरता पुढे पुढे ते चुका करत राहतो. आणि म्हणून सत्वगुण लोप पावला की या गोष्टी सगळ्या घडतात असं समर्थांना सांगायचं आहे. म्हणून सत्वगुण, म्हणून सांग मना सांग पा रावणा काय झाले. सतत सतत जर रावणाचं चरित्र आठवलं तर आपल्या लक्षात येईल की किती त्याच्याजवळ काय नव्हतं, सगळं वैभव होतं त्याच्याजवळ. ती दुर्योधनाजवळ काय नव्हतं, सगळं होतं, पण वृत्ती कशी होती? आसुरी वृत्ती होती. रावणाजवळ सगळं होतं पण आसुरी वृत्ती होती. अज्ञानच होतं, ज्ञान काहीच नव्हतं. ज्ञान असून सुद्धा जे ज्ञान भगवंताकडे घेऊन जातं, भगवंताच्या विचाराने जातं, जे सत्वगुणाकडे वाहिलं जातं ते ज्ञान म्हणायचं.
ज्ञान म्हणजे खूप परीक्षा दिलेल्या आहेत आणि खूप आम्हाला गाढ ज्ञान प्राप्त झालेले आहे असं नाही. त्याला भक्तीचा टच आहे का? थोडं तरी त्याला ते सत्वगुणाकडे वळलेलं पाहिजे, तेव्हा ते ज्ञान म्हणता येईल. म्हणून आहे तर त्यांनी अज्ञान हा गुणच मुळी आसुरी वृत्तीचा आहे असंच सांगितलेलं आहे समर्थांनी. आणि म्हणून बळे लागला काळ हा पाठी लागी. शेवटी आपल्याला कळत सुद्धा नाही की कसं पटकन मृत्यू येऊन ठेपतो ते. म्हणून सत्कर्म करायला आणि स्वधर्म कर्म करायला सांगितलेली आहे समर्थांनी आपल्याला. कुडी वासना सांडी वेगी, काहीच वेळ लागत नाही. वासना ही पटकन घुसते आतमध्ये. सत्वगुण घुसायला वेळ लागतो, प्रयत्न करावे लागतात. आपण म्हणतो ना, चांगले विचाराला प्रयत्न करावा लागतो, चांगल्या संस्काराला प्रयत्न करावे लागतात, परंतु वाईट गोष्टी करायला काहीच प्रयत्न करावे लागत नाहीत. जसं चांगले विचार घेणारे लोक कमी असतात, पण वाईट विचार घेणारे लोक फॉलोअर्स झाले एकदा की ते 70% होऊन जातात आणि राहतात फक्त 30% चांगले विचार उचलणारे सत्वगुणी. म्हणून समर्थांना हे पटवून द्यायचंय आपल्याला की सत्वगुणाने माणूस चांगल्या कुडीमध्ये जन्म घेईल. वासना टाकून दिल्या पाहिजे, देहबुद्धी टाकून दिली पाहिजे. माझं काहीही नाहीये, हे सगळं भगवंताचं आहे, या दृष्टीने ज्ञान प्राप्त झालं पाहिजे असं समर्थांना या श्लोकामध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून त्यांनी रावणाचं उदाहरण देऊन सांगितलं. रावणाचं उदाहरण दिल्यानंतर सर्वांच्या लक्षात येतं की एका क्षणात त्याचं कसं झालेलं आहे, ते कल्पना सुद्धा नव्हती त्याला. आणि म्हणून अशा समर्थांना आपण नमस्कार करूयात. आणि माझं हे पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते. तुम्हाला सगळ्यांनाही नमस्कार.